राष्ट्रवादीला अर्थ खातं हवं असल्यास भाजपनं आता त्यांच्यासाठी एक नवीन आड घालून दिली आणि याचमुळं राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली। नेमकी प्रकरण काय आहे सविस्तर जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी परमेश्वर निकम आणि तुम्ही बघतायत आता बोल। मंडळी, राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली होताना आपल्याला बघायला मिळतात। अजितदादांच्या निधनानंतर अर्थ खातं जे आहे ते भाजपकडे गेलं। अधिवेशन झाल्यानंतर अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादीकडे देऊ असा एकंदरीतच आपण जर बघितलं असेल तर शब्द हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं बघायला मिळालं होतं। मात्र आता अधिवेशन होऊन बराच काळ उठलाय तरी देखील अर्थ खातं राष्ट्रवादीकडे देण्यात आले नाही आणि यावरूनच सुनेत्रा पवार यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे। नेमकी प्रकरण काय झालंय सविस्तर आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत। बघायला गेलं तर राष्ट्रवादीच्या गोट्यात देखील मोठ्या प्रमाणात हालचाली होताना बघायला मिळतात। मंत्रिपद असतील किंवा महत्वाचे खाते असेल यावरून राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच झाल्याचं बघायला मिळत आहे। मात्र भाजपनं आता राष्ट्रवादी समोर अर्थ खातं संदर्भामध्ये काय अट घातली आहे? तुम्हाला जर राष्ट्रवादीला अर्थ खातं हवं असेल तर भाजपच्या राज्य नेतृत्वानं त्यांना केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करण्याचं सांगितलंय। केंद्रीय नेतृत्वाशी म्हणजेच सुनेत्रा पवार यांना आता थेट अमित शहा असतील किंवा भाजपचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष असतील नवीन त्यांच्याशी चर्चा करावी लागेल तरच हे अर्थ खातं जे आहे ते राष्ट्रवादीकडे जाईल असं सांगितलं जात आहे। विशेष म्हणजे जे अर्थ खातं अजितदादांकडे होता, ज्या महायुतीच्या सरकारमध्ये अजितदादांचा दबदबा होता, रुतबा होता, हा रुतबा आता राष्ट्रवादीचा कुठेतरी कमी झाल्याचं बघायला मिळत आहे। विशेष म्हणजे भाजपकडून तितक्या प्रमाणामध्ये ज्या अजितदादांना ज्या पद्धतीनं मान सन्मान दिला जात होता, अजितदादा असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांना ज्या पद्धतीची वागणूक मिळायची त्या पद्धतीची वागणूक आता महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिळत नसल्याचं बघायला मिळतंय आणि याचमुळं आता महायुतीतील जो वाद आहे तो चव्हाट्यावर आल्याचं बघायला मिळतंय। विशेष म्हणजे भाजपनं सुरुवातीलाच सांगितलेलं होतं की जे अर्थ खातं अधिवेशनापुरतच आमच्याकडे राहील, त्यानंतर अर्थ खातं हे राष्ट्रवादीकडेच म्हणजे सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं होतं। मात्र आता राज्य नेतृत्वानं अर्थ खातं जे आहे ते राष्ट्रवादीच देण्यास नकार दिलाय किंवा टाळाटाळ करताय आणि त्याचमुळे आता अर्थ खात्याचा आणि त्या संदर्भातील निर्णयाचा जो चेंडू आहे तो आता दिल्ली दरबारी गेल्याचं बघायला मिळत आहे। इकडे टोलवाटोलवी होतीये, त्यामुळं निश्चितच आता राष्ट्रीय नेतृत्वाशी चर्चा करावी लागेल आणि तरच हे अर्थ खातं जे आहे ते सुनेत्रा पवार यांच्याकडे किंवा राष्ट्रवादीकडे येताना बघायला मिळेल। विशेष म्हणजे आपण जर बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस जे आहेत स्वतः मुख्यमंत्री यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसताना सुनेत्रा पवार यांनी खंत व्यक्त केली। नेमकी काय खंत व्यक्त केली आहे आपण ते देखील जाणून घेणार आहोत। सुनेत्रा पवार यांनी अत्यंत कडक शब्दात आपली खंत राष्ट्रवादीच्या बैठकीत व्यक्त केली। अर्थ खात्याबाबत आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर बोललो आहोत, मात्र त्यांच्याकडून या विषयावर कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही असे सांगत सुनेत्रा पवार यांनी खंत व्यक्त केली। मुख्यमंत्री स्तरावर याबाबत चर्चा टाळली जात असल्यानं राष्ट्रवादीच्या गोट्यात अस्वस्थता पसरल्याचं बघायला मिळतं। राज्यातील नेत्यांशी चर्चा करण्याऐवजी भाजपनं हा चेंडू थेट दिल्लीच्या दरबारात टोलवलाय। अर्थ खात्याविषयी जे काही ठरवायचंय ते आमच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी बोलून ठरवा। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याशी चर्चा करण्याचं या ठिकाणी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला सांगण्यात आलंय आणि त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये याच मुद्द्यावरून प्रचंड संताप आणि नाराजी व्यक्त करण्यात आली। मित्रांनो, तुम्हाला नेमकी काय वाटतंय की अर्थ खातं खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे येईल का? ते खातं राष्ट्रवादीचं होतच आणि आहेच असं आपल्याला म्हणायला हरकत नाही, कारण अर्थ खात्याला पूर्णपणे न्याय देण्याचं काम अजितदादांनी केलेलं होतं। ज्यावेळी अर्थ खातं नेमकी कोणाकडे जाणार यावरती चर्चा होत होती त्यावेळी अजितदादांनी ज्या पद्धतीनं अर्थ खात्यासाठी लॉबिंग लावलेली होती किंवा ज्या पद्धतीनं ताकद दाखवून दिलेली होती, खऱ्या अर्थानं त्या पद्धतीची ताकद भाजप असेल किंवा शिंदेची शिवसेना असेल त्यांच्याकडे नव्हती। त्यामुळेच या खात्याला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम अजितदादाने केलंय आणि तेच खातं आता राष्ट्रवादीकडे येणार का? तुम्हाला या संदर्भामध्ये नेमकी काय वाटतंय आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि हो, राष्ट्रवादीची अजितदादानंतर खरंच गळचेपी होताना बघायला मिळते का? तितका मान सन्मान राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिळतोय का? या संदर्भात तुमचं मत नेमकी काय आम्हाला कळवायला विसरू नका। वेळ झाली थांबण्याची, थांबवायची।